गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात थोडी लेट झाली. हाय, मी आहे शालिनी. आज संडे होता म्हणून लेट उठलो. चहा घेतली आणि बाहेर जायचं नक्की केलं. पण बाहेर कुठे जायचं हे नक्की नव्हतं. फक्त फरमाईश एवढीच होती की शांतता हवी. थोडा विचार केला पण फायनली नक्की झाले, पवनालेत जायचं. मग काय निघालो आम्ही. ते थोडं थांबलो आणि पेटपूजा केली. संडे असल्यामुळे बरीच गर्दी होती. नाश्त्याला जिथे थांबलो तिकडून व्ह्यू खूपच छान दिसत होता. तुम्ही पाहू शकता. माझ्या मितूच्या मस्त्या चालू होत्या. वेगवेगळ्या प्रकारे मांजरींना बोलत होती. तिला मांजरी खूपच आवडतात. ती त्यांच्यासोबत खूप छान खेळते. पाहते दुरून पण पकडत नाही, त्रास देत नाही त्यांना. मस्त 2 क्यूट मांजरी होत्या. आम्ही वडापाव आणि भजी मागवली होती. बटाटा भजी पण मला दोघी नाही आवडले. जर तुम्ही केले तर दुसरं ट्राय करा. नाश्ता केला आणि पुढे निघालो. हे पहा किती छान डक आहेत. पवना लेकचा व्ह्यू खूपच छान होता. मला शब्दात तर सांगता येणार नाही. तुम्ही पाहू शकता किती सुंदर तो नजारा, किती सुंदर तो सनसेट आणि खूप सगळंच काही खूपच छान होतं. माझ्या मितूला पाण्यात खेळायचं खूप आवडते. ती बराच वेळ पाण्यात राहिली आणि मस्त्या केल्या. तिला त्या पाण्यातून काढण्यासाठी कन्व्हिन्स करायला आम्हाला अर्धा तास गेला. पाणी खूपच स्वच्छ होते. आम्ही थोडा वेळ थांबलो आणि निघालो. चहा घेतली आणि सनसेट तुम्ही पाहू शकता, खूपच सुंदर होत. परत घरी यायची इच्छा होत नव्हती. मिथूने खूपच जास्त मस्त्या केल्या होत्या म्हणून रस्त्यात येतानाच ती झोपून गेली. आम्हाला परत यायला संध्याकाळ झाली, म्हणजे अंधार पडून गेलं. रात्रीची ती छोटी छोटी लाईट खूप छान दिसत होती. माझ्यासाठी सँडविच आणि मितूसाठी खिचडी मागवली होती. सँडविच खरंच खूप छान होते. आमच्या ताईला खिचडी खायची नव्हती. आणि मग नंतर आईस्क्रीम खाल्ली. आईस्क्रीम तिला खायची होती. आईस्क्रीम खूप छान होती. त्यात सगळे फ्लेवर होते. पेरू, स्ट्रॉबेरी, चेरी, वॉटरमेलन, भरपूर सारे फ्लेवर होते. यम्मी का? हे पहा, आमच्या मॅडम सांगताय कशी लागली. आणि मग नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर अशी नाटकं चालली होती. चला मग आजचा व्लॉग इथे संपवते. चला बाय.